एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवरती अक्षरशः शिव्या दिल्या आणि त्यांना मारण्याची भाषा केली आहे. त्या भाषेचं कोणीही समर्थन करणार नाही. का बोललं हा पण आपल्याला एकदा त्याचा विचार करावा लागेल. काही पत्रकार असे असतात की जाणीवपूर्वक पुढच्या नेत्यांना राग येईल असं ते बोलत असतात. म्हणजे रागावरती कंट्रोल कसं करायचं? आता शेवटी पत्रकार आहेत, पत्रकार प्रश्न विचारणारच आहेत तुम्हाला. मी त्यांना डिफेंड करतच नाहीये, त्यांनी चुकीचे बोलतात, पण आपण दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे ना. पण जेव्हा त्यांनी पक्ष बदल केला त्यानंतर लगेच त्यांच्या एकदम वागण्यामध्ये असं कसं काय ड्रास्टिक? त्यावेळेस तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस ते शिवसेनेमध्ये गेलेत त्याच्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या बाजू त्यांनी कामं काय केली हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय आहे. संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्यातल्या वादावरती काय म्हणाल तुम्ही? दोघं ते भांडूपचे आहेत ना. दोघांचे नाव संजय. मला असं वाटतं की येणाऱ्या 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोघांनी एकमेकांच्या विरोधात थांबावं आणि लोकांचे मतदान घ्यावं. महाविकास आघाडीची नुकतीच एक बैठक झाली आणि त्या बैठकीला 60 पैकी 23 आमदार गैरहजर होते. ही काय महाविकास आघाडीची ऑफिशियल अधिकृत बैठक नव्हती. ही ऑफिशियल बैठक नव्हती आणि या संदर्भात एवढा फोकस करण्याची गरज नाहीये हे तरी किमान सांगायला पाहिजे होतं. जैन समाजाचे प्रतिनिधी राज ठाकरेंना भेटायला गेले होते आणि राज ठाकरे तिथं पण त्यांना राग अनावर झाला होता आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी सुनावल्या. राज ठाकरेंचं बोलणं एकदम लॉजिकल सुद्धा होतं. तुम्ही पट्टे वगैरे मला तुम्ही काय ट्रॅफिक मध्ये आहेत का? राज ठाकरेंनी ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल नीट जैन धर्मियांकडून. आता फुटीर खासदारांच्या या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे फिरणार आहेत, तर उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं नाही वाटत? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले, पण आमच्या पक्षाचे असे आमदार खासदार फुटणार नाहीत असा विश्वास व्यक्त केलाय शरद पवार यांनी.